शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि वेगवेगळ्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आत्मक्लेश यात्रेला पुण्यापासून सुरुवात झाली आहे। नक्की आत्मक्लेश यात्रा कशासाठी आणि कशा पद्धतीने हे संपूर्ण यात्रा मुंबईपर्यंत येऊन पोहोचलेली आहे या सगळ्यांच्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। स्वतः राजू शेट्टी देखील आपल्या सोबत आहेत, त्यांचे जे शेतकरी सहकारी आहेत ते देखील या संपूर्ण यात्रेत सहभागी आहेत, त्यांच्याशी देखील आपण गप्पा मारणार आहोत। आपला सहकारी रफिक मुल्ला देखील आपल्या सोबत आहे, तो देखील या संपूर्ण चर्चेत सहभागी होणार आहे। आपण राजू शेट्टी यांना पहिला प्रश्न सर्वात महत्त्वाचा असा आहे की आत्मक्लेश यात्रा कशासाठी आणि काय प्रमुख मागण्या? 3 वर्षापूर्वी मोदी साहेबांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही जर निवडून आलो तर शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या 1.5 हमीभाव बांधून देऊ, ज्याची शिफारस स्वामीनाथन यांनी केलेली आहे। परंतु ते आश्वासन त्यांनी पाळलं नाही। उलट कोर्टामध्ये असं सांगितलं की हे आश्वासन अस्तित्वात आणणं, अंमलात आणणं अव्यवहार्य आहे। मग प्रश्न असा तयार होतो की यांना हे जमत नव्हतं तर आश्वासन का दिलं, आणि आश्वासन देत असताना शेतीच्या प्रश्नाच्या अज्ञानातून आश्वासन दिलं की शेतकऱ्यांना फसवायचं म्हणून आश्वासन दिलं, याची आता कुठेतरी स्पष्टता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी करावी। परंतु महाराष्ट्रातला शेतकरी दुखावला ही गोष्ट खरी आहे, आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या झालेल्या फसवणुकीला काही अंशी मीही जबाबदार आहे असं मला वाटलं, म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंची माफी मागून मी आत्मक्लेश यात्रा काढली आणि उद्या त्याचा समारोप होतो। मुळामध्ये ज्या वेळेला तुम्ही सुरुवात केली आत्मक्लेश यात्रा काढायला, काँग्रेसबरोबर संघर्ष तुमचा दीर्घकाळ चालला होता, राष्ट्रवादीबरोबर दीर्घकाळ चालला होता, आता पुन्हा तुमच्याच मित्रपक्षांबरोबर तुम्हाला संघर्ष करावा लागतो। या यात्रेच्या दरम्यान तुम्हाला अशा कुठल्या गोष्टी आठवल्या, त्यावेळेचे आश्वासन असतील किंवा त्यावेळेला पडद्यामागे ज्या बैठका झाल्या त्यावेळेमध्ये काय घडलं होतं, कशा पद्धतीची आश्वासनं होती ती? पण लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी अहमदाबादला एक आमची दीर्घ चर्चा झाली होती, आणि त्या चर्चेमध्ये असं ठरलेलं होतं की NDAच्या मागं शेतकऱ्यांना जर उभा करायचं असेल तर आमच्या शेतकऱ्यांच्या काही अटी आहेत, आणि त्यापैकी पहिली अट स्वामीनाथन यांच्या सूत्राप्रमाणे हमीभाव, दुसरं राष्ट्रीय स्तरावरून दुष्काळ निवारण आयोगाची स्थापना करून निधीची व्यवस्था केंद्रीय स्तरावर व्हावी, आणि तिसरा मुद्दा होता कृषीमूल्य आयोगाला स्वायत्तता देऊन निवडणूक आयोगाच्या धर्तीवर त्यांना पूर्ण स्वायत्तता द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांचे प्रश्न राजकीय न होता ते तांत्रिकदृष्ट्या सोडवले जातील। पण ही तिन्ही आश्वासनं हवेत विरलेली आहेत। नाही, आता ज्या वेळेला संघर्ष सुरू होता तुमचा दीर्घकाळ काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर, तुलनात्मक जर विचार केला तर या तुलनेमध्ये या सरकारच्याकडून तुमचा अपेक्षाभंग लवकर झाला आहे? ते काहीच करत नव्हते आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत नुसतं बोलत होते। हे त्याच्यापेक्षाही वाईट पद्धतीनं बोलतात, पण करत काहीच नाही। दोघांचा तर काय फारसा फरक आहे असं मला वाटत नाही। एक आता कारण आत्मक्लेश यात्रेबद्दल खूप उत्सुकता लोकांमध्ये आहे की कशा पद्धतीने सगळं नियोजन होतं, कारण ज्या पद्धतीने शेतकरी आपापल्या घरून भाकरी बांधून या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत, संपूर्ण यात्रेचं नियोजन कसं आहे? संपूर्ण यात्रेचं नियोजन असं आहे की आत्मक्लेश यात्रा सुरू झाल्यानंतर मी सांगितलं की मी प्रायश्चित्त घेतोय, ज्याला ज्याला प्रायश्चित्त घ्यायचं असेल त्यांनी माझ्याबरोबर यावं, आणि ज्यांना ज्यांना आमच्याबद्दल सहानुभूती वाटत असेल त्यांनी आमच्या राहण्याची झोपण्याची व्यवस्था करावी, खाण्याची व्यवस्था करावी। काही लोक आम्हाला जेवण पाठवत आहेत, काही लोक राहण्याची व्यवस्था करतायत, काही लोक चालायला साथ देत आहेत, काही लोक आर्थिक मदत करतायत, पण सगळ्यांनी मदत केली। एखादा असा प्रसंग की ज्या माध्यमातून तुम्ही लोकांना सांगा की कशा पद्धतीची मदत झाली, एखादा प्रसंग जिथं राहिला तिथं किंवा एखाद्या माऊलीनं जेवण दिलं त्या ठिकाणचा एखादा प्रसंग? अनेक प्रसंग सांगता येतील, पण एक खास करून सांगतो की लोणावळ्याच्या जवळपास आल्यानंतर तिथल्या एका MIDCच्या कॉलनीत राहणाऱ्या काही गृहिणी होत्या, त्यांचा काही शेतीशी फारसा संबंध नव्हता, त्यातल्या काही हिंदी भाषिकही होत्या। त्यांनी आम्हाला अडवलं संध्याकाळी 4च्या दरम्यान आणि सांगितलं तुम्ही उन्हातून निघालाय शेतकऱ्यांच्यासाठी, तुम्ही शेतकरी आहात आणि शेतकऱ्यासाठी लढताय, आम्ही दररोज शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्न खातो, आम्हाला त्याची जाणीव आहे आणि तुमच्यावर अन्याय झाला आहे, पण प्रचंड ऊन आहे, अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत, शरीरातलं कॅल्शियमचं प्रमाण कमी झालं तर तुम्हाला त्रास होईल,
म्हणून आम्हाला त्यांनी गूळ आणि शेंगा खायला घातल्या आणि परत चहाही दिला. आम्हाला खरंच बरं वाटलं की कुणीतरी आमच्या श्रमाची, आमच्या कष्टाची जाणीव ठेवतं. विशेषतः ज्या गृहिणी ज्यांचा काही शेतीशी संबंध नाही, त्यांना गहू कसा येतो माहिती नाही, तांदूळ कसा येतो माहिती नाही, त्या गृहिणीने एवढ्या आपुलकीने विचारपूस केली आणि आम्हाला मदत केली, हे आम्हाला फार भावलं. या यात्रेच्या दरम्यान शेतकऱ्यांची मानसिकता तयार करणे, टिकवणे आणि या संघर्षासाठी त्यांना कायमस्वरूपी चालायला भाग पाडणे किंवा चालायला उद्युक्त करणे, या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला कशा पद्धतीचे अनुभव आले की शेतकऱ्यांना आता कंटाळा आलाय का संघर्ष करायचा? तुमचा काय मत? मला असं काही अजिबात वाटलं नाही. उलट माझ्याबद्दल शेतकऱ्यांची अशी एक तक्रार होती की मी पूर्वीसारखा आक्रमक होत नाही, मी ह्यांच्यावर तुटून पडत नाही सरकारवर. परंतु लगेच जर प्रतिक्रिया व्यक्त केली असती तर लोकांनी मला उथळ ठरवलं असतं. म्हणजे यांना धीर नाही, वाट बघायची तयारी नाही, प्रसिद्धीच्या स्टंट करण्याकरताच हे आंदोलन करता आलं असतं. म्हणून मी पुरेसा 3 वर्षाचा काळ जाऊन दिला, वाट बघितली. आणि ज्यावेळी संघर्षाला मी तयार राहिलो त्यावेळी शेतकरी मोठ्या ताकदीनं उभा राहिला. चित्र बघताय आपण, कोल्हापूरचा मोर्चा बघितलेला आहे. एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये एवढी माणसं पायाला फोड येऊपर्यंत चालणं ही काही सामान्य गोष्ट नाही आहे. अगदी खरं आहे. तुम्ही म्हणाला पायाला फोडाचा रविकांत असेल, तुमचे पायाचं जर आपण पाहिले तर त्याचे पाय अजूनही लाल दिसत आहेत, तुमचे पाय पूर्णपणे फोड आलेले आहेत. हा जवळपास सगळेच शेतकरी एक आत्मीयतेने तुमच्यासोबत आहेत. या सर्वांबद्दल काय सांगायचं? शेतकऱ्यांना असं वाटतंय की नाही आता आम्हाला अन्याय सहन करायचा, आमची फसवणूक झाली, आता गप्प बसायचं नाही आहे. आत्मक्लेश त्यांनी कितपत त्यांना रुचलाय मला माहिती नाही, परंतु आपला नेता काहीतरी करायला निघाला आहे आणि आपण त्याच्याबरोबर गेलं पाहिजे या भावनेतून, या श्रद्धेतून ते बिचारे सगळे येत आहेत. मला खरं तर सांगताना सुद्धा भरून येत आहे, परंतु काही शेतकरी याच्यामध्ये असे आहे की त्यांच्या पायाला फोड आहे. एक शेतकरी तर कोल्हापूरपासून म्हणजे पुण्यापासून तो अनवाणी पायानं आलेला आहे. एक शेतकरी असे आहेत की त्यांचं 2 वेळा बायपास सर्जरी झालेली आहे तरी ते चालतायत. माझा एक कार्यकर्ता त्याला त्याचं एकदा बायपास झालं होतं, दुसऱ्यांदा करायची डॉक्टरांनी तारीख दिली होती, पण तो 2 दिवस माझ्याबरोबर चालला आणि मग म्हटला मी आता ॲडमिट होतो म्हणून सांगितलं आणि त्यानं दवाखान्यात जाऊन ॲडमिट झाला. काही अपंग याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. कॅन्सरचं ऑपरेशन झालेले अरुणदादा कुलकर्णी आमचे लातूरचे, ते चालायला होते. म्हणजे अशी माणसं याच्यामध्ये सगळे आलेले आहेत. तुम्हाला डॉक्टरनी काय सल्ला दिला होता या एकूण यात्रेच्या दरम्यान जो त्रास झाला किंवा तब्येत बिघडली होती, काय झालं होतं? मला डॉक्टरने सांगितलं की उन्हात चालल्यानंतर आणि घामात प्रचंड घाम गेल्यामुळं शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे, क्षारांचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि वारंवार ब्लड प्रेशर कमी जास्त होणं किंवा पायात गोळे येणं, क्रॅम्प्स येणं असे प्रकार घडायला लागले. त्यामुळं तुम्ही थोडी विश्रांती घ्या किंवा चालण्याचं प्रमाण कमी करा. 30च्या ऐवजी 2-3 तारीख झाली तरी चालेल, परंतु तारीख बदला असा सल्ला दिला होता. परंतु आम्ही ठरवलं होतं की 30 तारखेलाच पोचायचं, त्यामुळं मी नकार दिला. काल जास्त त्रास झाला, परंतु एक सलाईन दिल्यानंतर परत शरीर नॉर्मल झालं, चालायला लागलो. आत्ताही मला थोडासा त्रास झाला होता, परंतु विश्रांती घेण्यानंतर होईल. पण आम्ही राजभवनावर चालूच. जर आपण पाहिलं तर राजू शेट्टींबरोबर जावं असं का वाटतं कायम? कारण वेगवेगळे आंदोलनं झाली, कधी आता सत्तेत स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील आहे, तरी देखील आंदोलन करावं, राजू शेट्टींच्या मागे जावं असं का वाटतं? मी राजू शेट्टी साहेबांच्या बरोबर 2010 पासून आहे आणि ज्यावेळेस आम्हाला बारामतीसारख्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला बारामतीचा जो काही भाग आहे पुणे जिल्ह्यातील, कोल्हापूरसारख्या साईडला पैसे मिळत होते आणि ज्यावेळेस बारामतीला पैसे मिळत नव्हते त्यावेळेस मागच्या सरकारमधील काही मंत्र्यांनी 1200 ते 1400 रुपये भाव डिक्लेअर केला आणि ज्यावेळेस राजू शेट्टी साहेबांनी पंढरपूर ते बारामती यात्रा केली आणि बारामतीत येऊन उपोषण केलं, त्यामुळे आम्हाला 1400चे 2050 मिळले. म्हणजे कमीत कमी 550 रुपये जादा मिळले.
आणि त्यामुळे बारामती असतील, इंदापूर असतील, दौंड असतील किंवा इतर जे साखरपट्ट्यातील लोक असतील, हे सगळे राजू शेट्टी साहेबांच्या पाठीमागे आलेले आहेत. त्याला कारण एकच आहे, हा सर्वसामान्य शेतकरी त्याला 4 पैसे मिळले, त्यामुळं तो त्या साहेबांच्या मागं पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलेला आहे. एक नक्की आपल्यासोबत काही म्हातारे जे कार्यकर्ते आहेत ते देखील आहेत, त्यांचं वय झालं आहे, पण राजू शेट्टींबरोबर अजून देखील आहेत. आंदोलन, शेतकरी आंदोलन अजूनही तेवढ्याच ताकदीने आहे. काय अनुभव तुम्हाला आता या संपूर्ण संघर्ष यात्रेमध्ये मिळाले? एक साधी गोष्ट मी जरा मीडिया पुढं आणून हे करतो की सगळे लोक ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या नावानं नक्राश्रू ढाळायला निघाले, एकच उदाहरण देतो की सगळे आमदार, खासदार यांची संख्या, शेतकऱ्यांच्या याच्यामधून निवडून आलेल्यांची संख्या किती आहे? एवढे जर एकमतानं, जर पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेमध्ये एकमतानं जर शेतकऱ्यांच्याबद्दल त्यांना प्रेम आहे, तर मग ठराव करायला ते संमती देणार असतील, ते देतील का? एक उदाहरण सांगतो की खासदार राजू शेट्टी साहेबांनी अशासकीय ठराव लोकसभेमध्ये आणला होता. या अशासकीय ठरावाच्या बाजूनं बोलणारे अनेक शेतकरी खासदार निघाले, पण एकही अवलाद शेतकऱ्याच्या पोटी आम्ही जन्म घेतला आहे आणि शेतकरी आम्हाला मतं देत आहेत असं म्हणणारे एकही अवलाद राजू शेट्टींच्या अशासकीय ठरावाला पाठिंबा द्यायला, मत द्यायला पुढं आली नाही. यावरून बेईमानी आणि इमानदारी आणि बेईमानी याच्यातला जो निकष आहे, त्या निकषावर उतरण्यासाठी ज्या कसोट्या आहेत, त्या कसोटीला हे बेईमानांच्या अवलादी शेतकऱ्यामध्ये जन्म घेतलेले असले तरी सुद्धा कधी उतरणारे नाहीत. बरोबर. एक अत्यंत मोठा वास्तववादी प्रश्न आहे की सगळे शेतकऱ्यांचे मुलं असं सांगतात, पण प्रश्न शेतकऱ्यांच्या मांडण्यापुरते आहेत, पण तडीच नेत नाही. ही गोष्ट खरी आहे आणि याचं कारणही असं आहे की अजूनही ज्या शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही लढतो, त्या शेतकऱ्यांच्या प्रती माझ्यासारखे प्रामाणिक राहणारे लोक कमी आहेत. त्याचं कारण शेतकऱ्यांच्या बाजूनं राहिलं तर ते पुन्हा निवडून येतील असं त्यांना वाटत नाही, कारण कुठलाच पक्ष प्रामाणिकपणानं शेतकऱ्यांच्या बाजूनं राहत नाही. मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं समाजाची एकूणच मानसिकता अशी आहे की शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल आपल्याला स्वस्तात मिळालं पाहिजे, आणि त्या समाजातून लोकप्रतिनिधी आलेले जे लोक आहेत त्यांना असं वाटतं की या समाजाला जर खुश करायचं असेल तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव कमीच राहिला पाहिजे, आणि तशा पद्धतीची धोरणं राबवण्याचा मोह त्यांना होतो मत मिळवण्यासाठी, आणि त्यात शेतकऱ्याचा बळी जातो. एक राजकीय प्रश्न विचारावा जरूर वाटतो की गोपीनाथ मुंडे बीजेपीचे नेते यांच्या नेतृत्वाखाली एक मोट बांधली गेली होती. आज ते असते तर काय परिस्थिती थोडी वेगळी असते का? गोपीनाथ मुंडेंच्या मुळं तर आम्ही या NDAमध्ये गेलो, त्यांच्या मध्यस्थीमुळं, आणि ते असे तर मी त्यांना आज हक्कानं विचारलं असतं का मुंडे साहेब तुम्ही आम्हाला फसवलं आणि तुम्हाला हे शोभत नाही असं म्हटलं असतं. एवढा मोकळेपणा आमच्यामध्ये होता, ते आज नाही येत, हीच तरी खरी आमची अडचण आहे, आणि त्यामुळं त्यांची कमतरता जाणवते. लढाई 2 प्रकारची असते म्हणतात. एक बाहेर जी दिसते, सगळ्यांना दिसते, ती लढाई दिसतेच आहे काय? आत एक लढाई चालते, ती आतली लढाई काय आहे तुमच्या? की आतमध्ये असं काय गोष्ट चालली आहे की जी वारंवार सांगते की हा संघर्ष कुठेतरी थांबला पाहिजे आणि सकारात्मकरित्या हा थांबला पाहिजे? नाही, संघर्ष करावाच लागेल, कारण शेतकऱ्यांच्या संघर्षाचा इतिहास किंवा शेतकऱ्यांची चळवळ, शेतकऱ्यांचं शोषण ही दीर्घकाळची चाललेली प्रक्रिया, हजारो वर्षाची याला परंपरा आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड घेतलेला होता, त्यानंतर शरद जोशींनी ताकदीनं शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेले होते, चरणसिंगांनी मांडलेले होते, टिकेतांनी मांडलेले होते. आज ती माझ्यावर जबाबदारी आलेली आहे, आणि मलाही वाटत नाही की माझ्या हयातीत सगळे शेतकऱ्यांचे प्रश्न संपतील, त्याच्यानंतरही शेतकरी नेते तयार होत असतील. कारण मुळामध्ये या समाजातल्या प्रत्येक घटकाला शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल आपल्याला सहजगत्या मिळावा, स्वस्तात मिळावा, विनासायाच मिळावा अशी मानसिकता आहे. ती मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत हा संघर्ष चालूच राहणार. तुम्ही इथं जेवण करतायत, आता कार्यकर्ते बरेच हातात भाकरी घेऊन या ठिकाणी तुमच्याबरोबर जेवायला बसत, पण दुसरीकडे चित्र असं आहे, तुमचे जे सहकारी आहेत जे तुमच्याबरोबर कायमस्वरूपी होते त्यांच्या घरी आज मुख्यमंत्री जेवायला असतात. मी या सगळ्या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघतोय. आज माझ्या हाकेसरशी जर का हजारो लाखो शेतकरी रस्त्यावर उतरत असतील, पायाला फोड येऊपर्यंत चालत असतील, तर ही एक वाहती गंगा आहे.
ह्या गंगेत काही येणार, काही जाणार, चालणारच. आज राजू शेट्टी काम करतोय, उद्या राजू शेट्टी सुद्धा थांबू शकतो. आज माझ्याही मनामध्ये काहीतरी स्वार्थ येऊ शकतो, पण म्हणून काही हा प्रवाह थांबणार नाही. हा प्रवाह चालूच राहणार. ज्यावेळी मी काम करायचं थांबेल त्यावेळी माझी जागा दुसरा कोणतरी घेईल. त्यामुळे कोण आलं कोण गेलं याच्यापेक्षा आपण योग्य दिशेनं निघालेलो आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन चाललेलो आहे, याच्यात समाधान मानायचं आणि हेच योग्य आहे असं मला वाटतं. शेतकऱ्यांच्या लढ्याला फुटीचा शाप काय, नेहमी फूट का होतं? नाही, फूट वगैरे काही झालेलं नाही आहे. तशी आमची संघटना आहे पूर्ण. आतापर्यंत लढ्यामध्ये सातत्याने अशा फुटीचा इतिहास. बघा, स्वाभिमानी शेतकरी संघटना ही काही व्यक्तिसापेक्ष चालणारी संघटना नाही आहे किंवा ती काही एक खांबी तंबू नाही आहे. त्याला अनेक खांब आहेत. एखादा खांब गेला तरी काही फरक पडत नाही. जसं ऊसाच्या फळामध्ये एक ऊस तोडला तर ऊसाला फळ संपत नाही, त्याला कोंबड्या फुटत असतात, फुटवे फुटत असतात. तसं काही लोक थांबले असतील तर 10 लोक नवीन तयार झाले ना. त्यात सत्ता ज्यांना हवी आहे तो याचा फायदा घेत असतील. ज्यांना सत्ता हवी आहे किंवा जे सत्तेत आहेत किंवा सत्तेत येऊ इच्छिणारे त्या फुटीचा फायदा नक्की घेत असतील. त्याचा थोडाफार परिणाम होतो नाही असं नाही, परंतु तो सुद्धा सहन करून आम्ही पुढे जाऊ. आम्हाला काही फरक पडत नाही. नक्कीच आहे की राजू शेट्टींनी ज्या पद्धतीने सांगितलं की ऊसाचा हा संपूर्ण फळ आहे. जसं शेतकरी आंदोलन आहे ते ऊसाचं फळ आहे. तुम्ही एक कापाल तर त्याला 10 पेरे पुन्हा उगवतील. त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचं आंदोलन देखील आहे की शेतकरी आंदोलन कोणी एक नेता थांबला म्हणून थांबणार नाही. हे आंदोलन सुरूच राहणार आहे आणि अशाच पद्धतीने शेतकऱ्यांचे प्रश्न जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा आक्रोश असा सुरू राहणार आहे. पहा फक्त IBN लोकमत.